पुढचा मुद्दा येतो भारतातील मृदा. मृदा हा टॉपिक एक महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. मृदा म्हणजे सॉईल. ठीक आहे. आता मृदा या टॉपिकमध्ये आपल्याला काय काय बघायचं. यामध्ये पहिला मुद्दा बघायचा आपल्याला मृदेची संकल्पना, नेमकी मृदा म्हणजे काय. त्याच्यानंतर मृदेमध्ये असणारे मूलद्रव्ये, त्याच्यानंतर मृदेचे गुणधर्म आणि नंतर प्रकार. मृदा धूप हा टॉपिक काही आपल्याला या ठिकाणी प्रिलिमला नसतो बघा. हे 4 मुद्दे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचे. ठीक आहे. या 4ही मुद्द्यानंतर मग तुम्हाला मृदेची संकल्पना क्लिअर होऊन जाईल बघा. आता एक 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 मुद्दा हातात घेऊ. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे नेमकी मृदा म्हणजे काय. तर आपल्याला माहिती आहे या ठिकाणी ही काळी माती दाखवलेली बघा, एक मातीच्या रूपाने आपण. मृदा म्हणजे काय तर थोडक्यात या ठिकाणी मृदा म्हणजे सॉईल, माती. तर व्याख्या कशी केली जाते की पृथ्वीवरील खडकावर बहिर्गत कारकाचा परिणाम होऊन त्या खडकाची तुटफूट होणे आणि तुटफूट होऊन तयार होणारा मातीचा पातळ थर, त्याला म्हणायची मृदा. आलं लक्षात. म्हणजे जो खडक आहे त्या खडकावर बहिर्गत कारकाचा परिणाम होतो. बहिर्गत कारक म्हणजे काय, खडकावर वरून कार्य करणारे कारक. वरून कार्य करणारे कारक 3 आहे, ऊन, वारा, पाऊस. आलं लक्षात. तर अशा पद्धतीनं बहिर्गत कारकाचा परिणाम होऊन या ठिकाणी जो खडक आहे त्याची तुटफूट होते, कणाकणाची रूपाने सुटा होतो. आणि अशा पद्धतीनं त्या खडकाची तुटफूट होऊन तयार होणारे मातीचे बारीक पातळ थर, त्याला म्हणायचं मृदा. लक्षात. तर अशा पद्धतीनं मृदा तयार होत असते बघा. मग आता मृदा तयार झाली की या ठिकाणी लक्षात घेतं की ही मृदा खडकापासून तयार होते, नंबर 1. आणि खडक जो तयार होतो तो खनिजापासून तयार होतो. आणि खनिजे जे तयार होतात ते मूलद्रव्यापासून तयार होतात. आलं लक्षात. म्हणून मृदा बघत असताना त्याच्यामध्ये खोलामध्ये जाणं गरजेचं आहे. का जाणं गरजेचं आहे, कारण मृदेच्या सुपीकतेवरती सगळं काही डिपेंड आहे. अगोदरच्या कालखंडात मृदा म्हणजे काहीच नाही, नथिंग. आपण बोलताना सहज म्हणायचं की एखाद्या मॅटरमध्ये कोणी चर्चा चालू असताना दुसऱ्यांना कोणी नाकू बसलं का आपण लगेच म्हणतो हे तुला त्यातलं काही माती समजत नाही, तू काही बोलू नको. म्हणजे थोडक्यात काय की माती समजत नाही याचा अर्थ तुला त्यातलं काही समजत नाही. काही समजत नाही म्हणजे माती समजत नाही असं आपण बोलताना शब्दाच्या ओघामध्ये बोलून टाकायचं. किंवा ढेकळं समजत नाही तुला त्यातलं. तर थोडक्यात काय, माती म्हणजे काहीच नाही, नथिंग असं आपण समजत होतो. पण आता शास्त्रज्ञाने सांगितलं माती म्हणजे सर्व काही आहे. मातीवरती सगळं डिपेंड आहे. तुमचं आमचं जीवन वनस्पती आणि प्राण्यांवरती डिपेंड आहे. वनस्पती प्राणी मातीवर डिपेंड आहे. आणि हे जर समजत नसेल तर मग वालुकामय माती बघा. वालुकामय माती आहे पण त्याच्यात काही येतं आहे का, नाही. ना वनस्पती जीवन तिथं भरभराटीला येतं आहे ना प्राणी जीवन. आणि दोन्ही जीवन नसेल तर मग आपलं जीवन पण नाही त्या ठिकाणी. म्हणून जिथं मातीची सुपीकता आहे तिथं वनस्पती जीवन आहे, तिथंच प्राणी जीवन आहे. आणि वनस्पती प्राणी जीवन जिथं चांगलं आहे तिथं मानवी जीवन पण चांगलं आहे. आणि म्हणून या मातीवरती सगळं काही डिपेंड आहे. आणि म्हणून आजच्या कालखंडात माती एकाच सगळं काही आहे. तर मातीवरती डिपेंड आजचं जीवन आहे. म्हणजे आज नथिंग असं त्याला मातीला म्हणता येणार नाही. ते मातीच्या सुपीकतेवरती सगळ्या काही गोष्टी डिपेंड असतात बघा. मग ही जी आपली माती आहे ही माती 4 घटकाने तयार होत असते. कुठले कुठले. या मातीमध्ये जे आपण माती म्हणतो ना, या मातीमध्ये म्हणजे मृदेमध्ये माती ओरिजिनल असते 45%. ठीक आहे. त्याच्यानंतर असतात सेंद्रिय पदार्थ. सेंद्रिय पदार्थ असतात 5%. त्याच्यानंतर हवा असते 25% आणि मातीमध्ये पाणी असतं 25%. अशी या 4 घटकांनी माती तयार होत असते बघा. आलं लक्षात. आता मातीचे कण म्हणजे लोक या ठिकाणी खडकापासून तयार झालेले बारीक बारीक कण आहे. सेंद्रिय पदार्थ म्हणजे काय तर सेंद्रिय पदार्थ म्हणजे वनस्पती प्राण्यांचा तयार झालेला कुजलेला भुगा मातीमध्ये मिसळलेला जो असतो तो, त्याला म्हणायचं सेंद्रिय पदार्थ. किंवा काडी कचऱ्यापासून तयार होणारे खत म्हणतो आपण, कंपोस्ट खत म्हणजे सेंद्रिय पदार्थ. किंवा प्राण्यांचं मलमूत्र सेंद्रिय पदार्थ आहे. आलं लक्षात. वनस्पती प्राण्यांच्या अवशेषापासून तयार होणारे खत त्याला म्हणायचं सेंद्रिय पदार्थ किंवा ह्युमस. आलं लक्षात. तर हे 5% असतं बघा. जितकं ह्युमसचं प्रमाण जास्त तितकी सुपीकता जास्त, जितकं शेणखत जास्त तितकी सुपीकता जास्त आहे ना, असं लक्षात घ्यायचं. हवा आहे 25% आणि पाणी आहे 25%. ही 4 घटक लक्षात घ्यायचे बघा. या 4 घटकांनी माती तयार होत असते. जी मृदा म्हणतो ना आपण, ही 4 घटक आहेत ते. हे नेहमी लक्षात ठेवायचं. याचं प्रमाण कमी जास्त प्रत्येक मातीमध्ये होतं.
कधी कधी ह्युमसचं प्रमाण जास्त होतं, कधी खूपच कमी होऊन जातं. आलं लक्षात? हे प्रमाण कमी जास्त होतं आणि ह्या प्रमाणावर मग हे प्रमाण डिपेंड केलं जातं. तर अशा पद्धतीने ही मृदा येत असते बघा.